लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रातील सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या अगोदर पैसे येणार आहेत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे। महिलांसाठी ही खुशखबरच म्हणावी लागणार आहे। तर पहिल्या टप्प्यातील पैसे हे कोणत्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये येणार आहेत हे आपण सविस्तर पाहणार आहोत। त्या अगोदर महिलांनी नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन जिल्ह्यांच्या याद्या सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील। सर्वात अगोदर महिलांसाठी खूप खुशखबर आहे। ज्या महिला या योजनेतून अपात्र आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, ही त्यांच्यासाठी दुःखाचीच गोष्ट आहे। मात्र त्या महिलांकडून पैसे आता सरकार जमा केले जाणार नाहीत, ही त्या अपात्र महिलांसाठी खुशखबर आहे। आता सर्वात अगोदर नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिला हप्ता देखील सर्वात अगोदर मिळाला होता व याबारी सुद्धा महिलांना जानेवारीचा हप्ता नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात अगोदर मिळण्याची दाट शक्यता आहे। तसेच नंदुरबार शेजारील धुळे जिल्हा, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांना सर्वात अगोदर हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे। तसेच इकडे पाहायला गेलं तर हिंगोली, नांदेड व परभणी येथील देखील महिलांना पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणीचे 1,500 मिळण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला पैसे आले का नाही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। महिलांच्या खात्यामध्ये आता 26 जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये येणारच आहेत। मात्र पहिल्या टप्प्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यातील महिलांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे। तसेच दुष्काळी भागातील ज्या महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा लवकर पैसे जमा केले जाणार आहेत। महिलांसाठी ही दिलासा देणारीच बातमी आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे की 26 जानेवारीच्या आत महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रुपयांचा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे। तसेच ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांसाठी देखील दिलासादायक बातमी ही आदिती तटकरे यांनी दिलेली आहे की त्यांच्याकडून पैसे हे सरकार जमा केले जाणार नाहीत आणि ज्या महिलांनी पैसे सरकार जमा केलेत त्या महिलांचे त्यांनी अभिनंदन देखील व्यक्त केलेले आहे। नवीन येणाऱ्या याद्या पाहण्याकरिता चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।